First, in a triangle ABC, prove that sixth example, cos A minus cos B plus cos C plus 1 divided by cos A plus cos B plus cos C minus 1 equal to cot A upon 2 into cot C upon 2. तिथे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे LHS साइड इक्वल टू RHS साइड. तर आपण LHS साइड सॉल्व करू. LHS साइड इक्वल टू cos A minus cos B plus cos C plus 1 divided by cos A plus cos B plus cos C minus 1. तिथे आपण cos C मायनस cos D चा फॉर्म्युला वापरायचा आहे आणि इथे cos C प्लस cos D चा फॉर्म्युला वापरायचा आहे आणि इथे डबल अँगल ऑफ कोसाइन फंक्शनचा फॉर्म्युला वापरून रिप्लेस करायचा 2 थीटा रिप्लेस बाय थीटा अँड थीटा बाय थीटा अपॉन 2. तर इथे आपण cos A मायनस cos B एका ब्रॅकेटमध्ये घेऊ प्लस इन अनदर ब्रॅकेट 1 प्लस cos C डिवायडेड बाय cos A प्लस cos B. आता इथे निगेटिव्ह आपण मायनस घेऊ इकडे आणि कंसामध्ये 1 मायनस cos C. इथे पॉझिटिव्ह आहे मग निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह मल्टिप्लिकेशन ऑफ टू निगेटिव्ह इक्वल टू पॉझिटिव्ह. आता इथे आपण फॉर्म्युला वापरू शकतो. cos A मायनस cos B याच्यासाठी हा फॉर्म्युला वापरायचा आहे cos C मायनस cos D. तर हे फॅक्टरायझेशन फॉर्म्युले आहेत इक्वल टू 2 sin C मायनस D अपॉन 2 C प्लस D अपॉन 2 A प्लस B अपॉन 2 इंटू साइन D मायनस C means D minus A divided by 2 plus 1 plus cos C. 1 plus cos C. इथे आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा आहे. तर हा फॉर्म्युला आपण इथून cos 2 थीटा वरून काढलेला डबल अँगल ऑफ कोसाइन फंक्शन cos 2 थीटा इक्वल टू 2 cos स्क्वेअर थीटा मायनस 1. देयरफॉर 2 cos स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 प्लस cos 2 थीटा. नाउ रिप्लेस थीटा बाय थीटा अपॉन 2 and 2 थीटा बाय थीटा. देयरफॉर 2 cos स्क्वेअर थीटा अपॉन 2 इक्वल टू 1 प्लस cos थीटा. नाउ हियर थीटा इज C. Therefore, 2 cos square C upon 2. 2 cos square C upon 2 divided by आता इथे cos A प्लस cos B साठी cos C प्लस cos D हा फॉर्म्युला वापरायचा आहे. 2 cos C प्लस D अपॉन 2 cos C मायनस D अपॉन 2 इक्वल टू 2 cos C प्लस D मीन्स A प्लस B डिवाइडेड बाय 2 इंटू cos C मायनस D मीन्स A minus B. Here C equal to A and D equal to B divided by 2 minus now 1 minus cos C. 1 minus cos C equal to 2 sin square. Here theta equal to C. Therefore 2 sin square C upon 2. तर इथे सुद्धा आपण हा जो फॉर्म्युला तयार केला हा डबल अँगल ऑफ कोसाइन फंक्शन cos 2 थीटा इक्वल टू 1 minus 2 sin square theta. cos 2 theta is also 2 cos square theta minus 1 आणि cos 2 theta equal to 1 minus 2 sin square theta also. मग ह्याच्यावरून आपण 2 sin square theta equal to 1 minus cos 2 theta. Now replace 2 theta by theta and theta by theta upon 2. Therefore 2 sin square theta upon 2 equal to 1 minus cos theta. किंवा तुम्ही हे फॉर्म्युले पाठ करायचे. आता इथे 1 minus cos C आहे म्हणजे 1 minus cos C equal to 2 sin square. Here theta is C. 2 sin square C upon 2. 2 sin square C upon 2. इथे 2 sin A plus B upon 2. A plus B च्या ऐवजी आता आपल्याला काय ठेवायचं आहे. In any triangle sum of 3 angles of measure of 3 angles of triangle equal to 180 degree means pi. Therefore A plus B equal to pi minus C. इथे आपल्याला A plus B equal to pi minus C ठेवायचं. A plus B equal to pi minus C म्हणजे ते ऑलरेडी अँगल्स तयार होतील. मग 2 sin pi minus C divided by 2 into sin B minus A upon 2 plus 2 cos square C upon 2 divided by 2 cos pi minus C upon 2 into cos A minus B upon 2 minus 2 sin square C upon 2. Pi minus C upon 2 means what? Pi upon 2 minus C upon 2. Pi upon 2 minus C upon 2 equal to 2 sin pi upon 2 minus C upon 2 into sin B minus C upon 2 plus 2 cos square C upon 2 divided by 2 cos pi by 2 minus C upon 2 into cos A minus B upon 2 minus 2 sin square C upon 2. आता हे ऑलरेडी अँगल्स झाले. हे पण ऑलरेडी अँगल्स झाले. ऑलरेडी अँगल्सचा फॉर्म्युला वापरायचा आहे. फॉर n इक्वल टू हियर 1 n इक्वल टू 1 therefore n is here odd integer. साइन फंक्शन साठी साइन इन पाय n पाय बाय 2 प्लस मायनस थीटा इक्वल टू प्लस मायनस कॉस थीटा. मग इथे n इक्वल टू 1 आहे तर इथे हाच फॉर्म्युला वापरायचा आपल्याला इक्वल टू प्लस मायनस साइन C अपॉन 2 प्लस मायनस साइन C अपॉन 2 साइन नाही कॉस C अपॉन 2 साइनचं कॉस झाले. साइनचं कॉस when n इक्वल टू when
n is an even odd integer, विषम संख्या, odd integer. आता प्लस मायनस साइन कशावर डिपेंड आहे तर हा अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे ते बघायचं. पाय बाय 2 मीन्स व्हॉट 90 डिग्री. 180 अपॉन 2 मीन्स 90 डिग्री. अँड इन फर्स्ट क्वाड्रंट ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आर पॉझिटिव्ह. पाय बाय 2 मायनस सी अपॉन 2. And sine means what? By definition y coordinate. And in first quadrant on y axis all positive numbers. Therefore sine is here positive. Therefore take positive cos c upon 2 or only cos c upon 2. आता 2 sin pi by 2 minus c upon 2 त्यावेळी आपण काय लिहायचं फक्त इथे cos c upon 2. 2 cos c upon 2 into sin b minus a upon 2 plus 2 cos square c upon 2 divided by, तर इथे cos आहे pi by 2 minus c upon 2. फक्त इथे cos घ्यायचे. cos साठी कॉस तर साइन होणार, ते कॉस आहे, कॉस तर साइन करायचे. कॉस पाय बाय 2 मायनस सी अपॉन 2 मीन्स साइन सी अपॉन 2. आता इथे परत हा कॉस जो अँगल आहे हा फर्स्ट क्वाड्रंटलाच आहे आणि कॉस मीन्स व्हॉट? कॉस मीन्स एक्स कोऑर्डिनेट अँड ऑल नंबर्स फॉर एक्स आर पॉझिटिव्ह. देयरफॉर कॉस इज पॉझिटिव्ह इन फर्स्ट क्वाड्रंट. सो टेक हियर प्लस साइन सी अपॉन 2 और ओनली साइन सी अपॉन 2. 2 cos pi by 2 minus c upon 2 त्याऐवजी आपण घ्यायचे sin c upon 2 into cos a minus b upon 2 minus 2 sin square c upon 2. आता इथे cos c upon 2 आहे आणि इथे cos square c upon 2 आहे, इथे sin c upon 2 आहे, इथे sin square c upon 2 आहे. तर आपण कंसाच्या बाहेर घेऊ. ते 2 कट होतील. 2 कट होतील का बघा एकदा. इथे आपण 2 cos c upon 2 कंसाच्या बाहेर घेऊ. कंसामध्ये रिमेनिंग टर्म्स साइन बी मायनस ए अपॉन 2 प्लस 2 आपण कंसाच्या बाहेर घेतलेले, मग कॉस सी अपॉन 2. इथे स्क्वेअर आहे, मग कॉस सी अपॉन 2 इंटू कॉस सी अपॉन 2 मीन्स कॉस स्क्वेअर सी अपॉन 2 डिवाइडेड बाय 2 साइन कॉस अपॉन साइन मीन्स कॉट कॉस सी अपॉन 2 अपॉन साइन सी अपॉन 2 मीन्स कॉट सी अपॉन 2. नाउ पुट हियर सी इक्वल टू पाई मायनस ए प्लस बी बिकॉज वी नो दॅट sum of measures of all angles of triangle equal to pi. Therefore c equal to pi minus a plus b. Now pi minus a plus b divided by 2 equal to pi upon 2 minus a plus b upon 2 means it becomes allied angle. Similarly these are also allied angles. Now use here formula of allied angles. Now cos pi minus a plus b upon 2 equal to plus minus sin a plus b upon 2 because this angle lies in first quadrant. So all trigonometric functions in first quadrant are positive. Therefore sin is cos is also positive in first quadrant because cos means by definition x coordinate, and therefore all numbers on x-axis are positive. Therefore take here positive sin a plus b upon 2. Now sin pi minus a plus b upon 2 equal to sin pi by 2 minus a plus b upon 2 equal to plus minus. Now here n equal to 1 and 1 is here odd number. Therefore sin become here cos theta is here a plus b upon 2, and in first quadrant all trigonometric functions are positive, and sin means what? Sin means y coordinate and all numbers are y coordinates are positive. Therefore take here positive cos a plus b upon 2. तर इथल्यासाठी आपण हा फॉर्म्युला वापरलेला आहे आणि इथल्यासाठी cot c upon 2 in bracket take first this term sin a plus b upon 2 plus sin b minus a upon 2 divided by cos a minus b upon 2. इथे आपण फॅक्टरायझेशन फॉर्म्युला वापरायचा आहे. sin c plus sin d equal to 2 sin c plus d upon 2 into cos c minus d upon 2. Here c equal to a plus b upon 2 and d equal to b minus a upon 2. आणि इथे cos c minus cos c minus cos d equal to 2 sin c plus d upon 2 into sin d minus c upon 2 if d is greater than c. Here c equal to a minus b upon 2 and d equal to a plus b upon 2, and here d is greater than c because a plus b upon 2 is greater than a minus b upon 2. म्हणून इथे आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा sin c minus sin d साठी. 2 sin c plus d means a plus b divided by plus d b minus a divided by 2 whole divided by 2. C plus d divided by 2. Now c minus d divided by 2 into cos c is here a plus b divided by 2 minus b minus a upon 2 divided by 2 whole divided by cos c minus cos d 2 sin c plus d. C is here now a minus b upon 2. C plus
D is A plus B upon 2 divided by 2 into sin D minus C. D is here A plus B upon 2 minus C is A minus B upon 2 divided by 2. आता इथे आपण हे सॉल्व करून घेऊ, हे सॉल्व करू, हे सॉल्व करू आणि हे सॉल्व करू. A plus B divided by 2 plus B minus A upon 2 equal to, आता इथे दोन्हीकडे डिनॉमिनेटर 2 आहे. A plus B minus A divided by 2 means A इथे कट होतील कारण एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह. A minus A equal to 0. B plus B 2B divided by 2 into 2 means 2B divided by 4 means B upon 2. तसंच हे आपण सॉल्व केलं, आन्सर आले आपण 2. हे सॉल्व करून आन्सर आले आपण 2. हे सॉल्व करून आन्सर आले B upon 2. आता इथे सारख्या टर्म कोणत्या त्या कट करू. डिनॉमिनेटरला 2 आहे, न्यूमरेटरला 2 आहे, डिनॉमिनेटरला पण 2 आहे, अंशस्थानी 2 आहे, छेदस्थानी 2 आहे, हे कट होतील आणि ते मल्टिप्लिकेशन असल्यामुळे आपण असं कट करू शकतो. साइन B upon 2 अँड साइन B upon 2 ते हे दोन्ही कट होतील. रिमेनिंग टर्म्स आर cos A upon 2 अँड sin A upon 2. cos upon sin means what? cot. मग cot A upon 2, cot C upon 2 into cot A upon 2 and it is equal to RHS side. Therefore LHS equal to RHS. cot C upon 2 into cot A upon 2 equal to, आता ही टर्म आपण आधी घेऊ, cot A upon 2 into cot C upon 2 and it is equal to RHS. Therefore LHS equal to RHS.